नक्की नक्की या या. हे पाय, आता आपल्या डोहाळ जेवणाले फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. मी जे जे विचारतो ते काम केले का तो? आपल्या हॉलचं काम झालं? इन्व्हिटेशन कार्ड बनवले? आणि ते आपल्या डेकोरेशनचं झालं का? मला सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या लागतील रे बा, आताच सांगू राहिली. हे पाय, लिमिटेडच लोक बोलवायचे आणि नातेवाईक तर अजिबातच नाही पाहिजे. असं म्हणजे काय? अबे, असे नातेवाईक आहेत, लाईना कार्यक्रम केला तर आपल्याला नावं ठेवतील की अरे यापेक्षा तर वाढदिवस आम्ही चांगला करतो. आणि मोठा कार्यक्रम केला तर म्हणतील हे काय लग्न आहे का, डोहाळ जेवण असं करतात का? त्यापेक्षा नातेवाईकच नाही पाहिजे. बात तो सही है. बरं, केकवाला झाला? आता केक कशाला? खत्म. अबे मॅड झाला का तू? फॅशन आहे ना आता. साखरपुड्याले केक कापतात, लग्नाच्या रिसेप्शनला केक कापतात, लग्नाच्या 12 महिन्याला केक कापतात, लेकरू राहिलं डोहाळ जेवणाला केक कापतात, लेकरू 1 महिन्यात झालं की केक कापतात, लेकरू 12 महिन्यात झालं तेव्हा बी केक कापतात. उड बाबा. हे पाय बाबू, मी पहिलेच सांगू राहिली मला केक 1 नंबर लागणार आहे रे बा. हा. केक कसा असला पाहिजे? एकदम चवीले बी 1 नंबर, दिशाले बी 1 नंबर आणि इम्प्रेशन पडते बी ना ते केकले पाहूनच. अगं 3 दिवसामध्ये केक मिळणार आहे का? त्यासाठी महिनाभर ऑर्डर द्यावी लागती. केक लाईट नावाचं एक आउटलेट आहे, तिथे एकदम खास खास केक भेटतात, जसा म्हणशील तसा. अबे, त्यांना 2000 किलोचा बी केक बनवलेला आहे, मोठे मोठे केक बनवतात. काय सांगते? आपण जी म्हणतो डिझाईन, आणि तेही रिझनेबल रेट मध्ये. मग आपण यांच्याकडूनच केक घेऊया. केक लाईट केक शॉप, फाउंडर अँड ओनर बाय चेतन नारायण माने. इथे तुम्हाला सुंदर आणि आकर्षक केक तयार करून मिळतील. तुमच्या प्रत्येक पार्टीला स्पेशल बनवण्याचं काम केक लाईट केक शॉप करतं.